1914ला जेव्हा मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी एकच वाक्य वाटलं होतं आणि तेच वाक्य महत्त्वाचं, न खाऊंगा न खाणे दूंगा. आणि अशा पद्धतीने त्यांनी आपलं लोकांच्या मनावर जी भुरळ टाकली होती, तर त्या भुरळीच्या जहाजाला आता फार मोठं भोग पडलेलं आहे. आणि आता हे पहिलं मोठं भोग केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणं ही साधीसुधी किंवा किरकोळ गोष्ट नाही आहे. कारण हे जे नीट पेपर फुटीमधलेच किंवा केंद्रीय MPSC UPSC मधले जे लोक होते किंवा त्यांच्यामध्ये, तर त्यांनी जर इतके पैसे खाले तर शिक्षण मंत्र्यांना किती दिले असतील हा एक विचार करा. आणि शिक्षण मंत्री अबाधित राहत होते, त्यांच्यावर काही कारवाई करत नव्हते. असे तब्बल 12 वर्ष गेले. आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं म्हणजे राज्याचं शिक्षण खात्याचे जे मंत्री आहेत, म्हणजे शालेय शिक्षण मंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री यांचा तर राजीनामा घ्यायला पाहिजे. कारण परिस्थिती अशी आहे की आता एक प्राध्यापक भरतीसाठी 60-60 लाख रुपये महाविद्यालय मागतात आणि साधं शिक्षक भरतीसाठी एक 10 लाखापासून 20 लाखापर्यंत 50 लाखापर्यंत काय काय. आणि हे जे आपले लोक आहेत म्हणजे मंत्रीपदं हे आरामशीर खात बसतात. आता हा खाण्याचा भाग, यामध्ये यांना भ्रष्टाचारी मंत्री, भ्रष्टाचारी पक्ष, भ्रष्टाचारी लोक सगळे चालतात. फक्त आम्हाला ही सत्ता मिळाली पाहिजे, त्या व्यतिरिक्त यांना काही नको आहे, फक्त सत्ता पाहिजे. सत्तेमध्ये भ्रष्टाचारी आले तरी चालतील, इतर काही याच्यामधले आले तरी चालतील, त्यांनी पक्ष फोडून दुसऱ्या पक्षात आले तरी चालतील. अशा पद्धतीने हा एक केले. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही झुरळ पार्टी, कॉक्रोच पार्टी, ह्या पार्टीला अभिजित दिपके यांना हे सरकार का घाबरलं, त्याचं कारण असं, जवळजवळ 2-2.5 कोटी फॉलोअर्स हे एकट्या झुरळ पार्टीच्या दिपकेमध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळं मोदींना आता तो एक दणका बसला. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे अरे आपले फॉलोअर वाढवा, प्रत्येक मंत्र्यांनी इंस्टाग्रामवर एक खातं काढा वगैरे वगैरे. कारण या मोदीच्या एकंदरीत नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये आणि त्यानंतर मग त्यांच्या खालील जी राज्यामध्ये सरकारी असल्यामुळे तर त्यांच्यामध्ये जे भ्रष्टाचाराचं प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं तर महाराष्ट्रावर कर्जाचा बोज अजून वाढत चाललेला आहे. त्यानंतर काय लाडकी बहीण योजना काढली, शेतकरी नमो शेतकरी योजना काढली, लोकांना पैसे वाटायचे आणि मतं घ्यायचे, असा प्रकार आहे. परंतु आता ही मतं आता त्यांना मिळणार नाहीत. कारण आता या मोदीच्या जहाजाला, मोदीच्या मंत्रिमंडळाला, भाजपाला आता फार मोठं भोग पडलेलं आहे. आणि हे भोग समुद्राच्या तळाशी आता या भाजपला घेऊन जाणार. 2029ला हा भाजप कधीही येऊ शकत नाही निवडून, हे आता त्यामध्ये सत्य झालं. उलट प्रत्येकाचे जे भ्रष्टाचार आहेत ते आता उघड्यावर येतील. आणि आपल्या पक्षात येण्यासाठी भाजपने जी वापरलेली युक्त्या ज्या आहेत की ईडी लावू, हे करू ते करू, अशा पद्धतीने अनेक लोकांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं. आमदार का असोत, खासदार असोत किंवा विविध प्रकारचे नेते असोत, इतर कोणी असोत, अशा लोकांना त्यांनी फार आपल्या पक्षात घेऊन आपला पक्ष फार मोठा एकतर्फी करण्याचा त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला. मध्यंतरी विधानसभेत देखील असा प्रकार झाला होता की आता आपल्याला काही विरोधकच उरला नाही आहे. विरोधकाचे बोलणं क्षीण झालं. ना ठाकरे बोलतात, ना शरद पवार बोलतात, ना काँग्रेसचे लोक बोलतात, कोणीच नाही. विरोध असा काही राहिलाच नाही, ठेवलाच नाही. त्यांना वाटलं एक हाती सत्ता आली की आता आपण आपल्याला वाटेल ते करू. आणि मग मंत्री खाऊन खाऊन गब्बर झाले. मंत्र्यांचे जे काही लफडे वगैरे असतील तिथं एका मंत्र्याला जर एका बाईबरोबर लफडं असताना एका पत्रकारालाच आतमध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर अशा पद्धतीचे अनेक प्रकार करण्यात आले की तुम्ही या संदर्भामध्ये या बोलायचं नाही, करायचं नाही म्हणजे. आणि हे पोलिसांच्या बळावर, सगळ्यांच्या बळावर ते हे चाललं. काही काही ठिकाणी तर पोलिसांना फोन करून आता एकंदरीत हे करायचं किंवा ते करायचं हे प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक विधानसभेचा आमदार ठरवत असतो की याला काय करायचं, त्याला काय करायचं. म्हणजे या पद्धतीचं आता संपूर्ण हे पोलीस राज्य या देशामध्ये सुरू केलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट की हे लोक आमदार खासदारांना विचारल्याशिवाय कोणतीही कारवाई करत नाही. आणि यामध्ये एकच एक महत्त्वाची गोष्ट आता एक येणार आहे. ही शिक्षण व्यवस्था एवढी भ्रष्ट करून ठेवली की
हे जे सर्वसामान्य एखाद्या मजुराचा मुलगा तो शाळेत जाऊ शकत नाही. कारण 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 50 लाख आणि 60 लाखापर्यंत फी, वार्षिक फी 2-2, 3-3 वर्षाच्या पोराची घेणारे हे शिक्षण मंत्री किंवा शिक्षण विभागाचे लोक हे काय करतात? यांना हप्ता तर मिळतच असेल ना, त्याशिवाय असं काही घडतच नाही आहे. कारण भ्रष्ट सत्तेला एकच एक उपाय असतो, जो स्वच्छ चारित्र्याचे हे जे मुलं होती, हे जे तरुण होते आमचे, जे जंतर मंतरवर आले, यांनी फक्त एकच एक गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे आम्ही स्वच्छ चारित्र्याचे आहोत आणि स्वच्छ चारित्र्या पुढं भ्रष्टाचार टिकत नाही. आणि मग हा जो भ्रष्टाचारी मंत्री की मी देशाच्या विकासासाठी केलं, मी देशाच्या तरुणाच्या हितासाठी केलं, काही नाही आहे. तरुणाची डोकी फोडली, तरुणांचे एक तिथं रक्त सांडलं, तरुण उपाशीपोटी जंतर मंतरवर राहत होते. त्यांची एवढी वल्गना केली की आपल्या जंतर मंतरवर येण्यासाठी दिल्ली मेट्रोचे सगळे थांबे बंद केले. कोणाला बाहेर येता येणार नाही, आतल्याला बाहेर जाता येणार नाही, बाहेरच्याला आत येणार नाही, असं केलं. तिथे काय ट्रकाच्या ट्रकात दगड आणून ठेवले आणि हे यांनीच आणले असं केलं. म्हणजे पोलिसांना हे जे आपले जे आहेत गृहमंत्री, भारताचे गृहमंत्री, भारताचे त्यानंतर रेल्वे रस्ते वाहतूक मंत्री यांची राजीनामा आता हे लोक मागण्याच्या तयारीत आहेत. किंवा ते अशा पद्धतीने करतात, काय तर E20 पेट्रोलच भरा, त्यामध्ये हेच करा. कारण त्यांच्या मुलाचा का काय एक हे आहे कारखाना ऊसाचा अल्कोहोल करण्याचा वगैरे वगैरे काहीतरी अशी माहिती लोक सांगत असतात. मग यामध्ये सत्य असत्य का अद्यापपर्यंत काही समजलेलं नाही आहे. परंतु हे जे दोन लोक आहेत, पहिल्यांदा एक भारताचे गृहमंत्री आणि दुसरे भारताचे जे रेल्वे मंत्री किंवा आपण ज्यांना हे म्हणू रस्ते मंत्री, तर यांनी आपापल्या पद्धतीनेच केलं. म्हणजे आपल्या पद्धतीने जे राज्यकारभार करत असतात, आपापल्या पद्धतीने सगळं करत असतात. म्हणजे लोक ओरडतात की आमचे E20 पेट्रोल आमच्यासाठी नको, गाड्या बंद पडतात. नाही, तसं काही केलं नाही. आणि आमचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी तर पैसेच नाही तर एक मध्यंतरी काय तर तुमचा 100 रुपयाचा स्टॅम्प होता, अरे 500चा करा, लगेच एका मिनिटात केला. त्यानंतर दुसरं महत्त्वाची एक गोष्ट की ह्या जुन्या गाड्यांचं जे एक म्हणजे जो रोड टॅक्स होता, त्यानंतर ग्रीन टॅक्स होता, तर फडणवीसने सांगितलं काही दुप्पट करून टाकला, लगेच दुप्पट तिप्पट करून टाकला. गोरगरिबांच्या नुकसानासाठी हे लोक जबाबदार, की ज्यांना 10,000 20,000 द्यावे लागत आहेत त्यांना 40-50 हजार रुपये द्यावे लागायचे. म्हणजे यांच्यापुढं कुणीच बोलायला काही तयार नाही आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटून गेला. जर फुटीरांना जो त्यांच्यावर काही याचे आरोप आले होते भ्रष्टाचाराचे, काही नेत्यावर आरोप होते का त्यांनी भ्रष्टाचार केला. मध्यंतरी तर एक 1500 कोटीचा एक टेंडर होतं, त्या संदर्भामधला आरोप हायकोर्टापर्यंत गेला होता. लार्सन आणि टोब्रेला दिलेलं आणि प्रत्यक्षात काम होतं ते 1000 कोटीचं. 4-4 हजार 2-2 हजार कोटी जर एखाद्या यामधून जर त्यांना मिळत असतील तर हे सरकार कोणत्या परिस्थितीत कोणाला विकत घेऊन आमदार विकणे आहे. मध्यंतरी तर आधीच अशी परिस्थिती आली होती, खासदार विकणे आहे, आमदार विकणे आहे, या आमच्या पक्षामध्ये आम्ही तुम्हाला सर्व काही देऊ. आताच एक 6 खासदार एकंदरीत एका पक्षाने फोडले. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर ही लढाई युवकांची, स्वच्छ चारित्र्यांच्या युवकाची विरुद्ध एक न खाणे दूंगा आणि न खाऊंगा अशा भ्रष्टाचारी लोकांची होती, असं सर्वसामान्य लोक बोलायला लागलेले आहेत. आणि आता ही शिक्षण व्यवस्था जर भ्रष्ट झाली तर लोक काय तर माताला शेवटी दारू आणि थोडेसे 2,000-4,000 मिळाले की तेवढ्यामध्ये रात्री दारू वाटायची, सकाळी मतदानाला या आणि सकाळी 200चं कुपन घ्या वगैरे अशा पद्धतीनं हे लोक आपले मतं मिळत होते. यांना वैचारिक दृष्टिकोनाची गरज नाही आहे. आज जितके लोक हे भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत तेवढे कुठंच काही अडकलेले नाही आहे. सगळे रस्ते बघा, कॉर्पोरेशनचे रस्ते बघा, रस्त्यावरचे रस्ते बघा, नुसते खड्डेच आणि दरवर्षी त्यावर पैसे खर्च केले जातात. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा मुद्दा होता म्हणजे स्वच्छ चारित्र्याचे युवक विरुद्ध भ्रष्टाचारी सरकार.
आणि त्यामधून शेवटी यांना म्हणजे तोंड दाखवायला जागा राहिली नाही आहे. आज विजय झाला. पण आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यांचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे देखील राजीनामे घेतले पाहिजेत. आमचं ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कमेंटही करा. धन्यवाद.